काल सुभद्राची धम्मदीक्षा आपण बघितली होती की जे भगवान बुद्धाची तथागताची शेवटचे भिक्षू त्यांना दीक्षा दिलेली आहे, त्यांचा संवादही आपण बघितला. आज आपण बघणार आहोत की भगवान बुद्धाचे अंतिम शब्द काय आहेत ते. बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले, आनंदा कदाचित तू असे म्हणशील, गुरुची वाणी आता लोपली, आता आम्हास कोणी गुरु उरला नाही. पण आनंद तुला असे वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय मी शिकवला सांगितला आहे तोच माझ्या पाश्चात तुमचा गुरु. आणि आनंद भिक्खू परस्पराशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात, पण माझ्या पाश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारेल तेव्हा त्यांच्या नावाने, गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे, व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे. आणि आनंद माझ्या पाश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावे. आणि आनंद तुला माहीत आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी, विकृत आणि बेशिस्त आहे. आनंद माझ्या पाश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी. भगवान, सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय? छन्न काय वाटेल ते बोलो, कोणी त्याच्याशी बोलू नये, त्याची कान उघाडणी करू नये, त्याला शिकवू नये, त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित त्यामुळे तो सुधरेल. नंतर बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले, जर कोणी भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खू वर्गही आताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही. असे सांगितल्यावर भिक्ख गप्प राहिले. तेव्हा तथागताने दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळी भिक्खूंनी मौन सोडले नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल, पण तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा. तरी भिक्खू अबोलच राहिले. तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला, आश्चर्य आहे, अद्भुत आहे भगवान. ह्या माझ्या संघाने मला आज निश्चित केले. ह्या भिक्खूपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यत्किंचितही संदेह नाही. आनंद, तू हे विश्वासाने बोलतोस, पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. ह्या माझ्या 500 भिक्खूतला सर्वात मागासलेला, निदान श्रोतापन्न तरी खास असेलच, त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे, त्याला संबोधी प्राप्ती करून घेण्याची खात्री आहे. तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले, भिक्खूंनो, मी तुम्हाला परस्मरण करून देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत. मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. तथागताचे हेच अखेरचे शब्द होते. इथे अखेरच्या शब्दामध्ये बराचसा खूप मोठा आहे त्रिपिटकामध्ये, ते त्यांनी केलेले उपदेशही आहे त्याच्यामध्ये. अखेरच्या याच्यामध्ये सुभद्राची दीक्षाही येते. परंतु भगवान बुद्ध आनंदाला बोलून विचारतात की आनंदा, की कधी ना कधीतरी शरीर हे सोडावं लागतं आणि म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. दुसरी गोष्ट आहे की जसे मागे त्यांनी प्रश्न विचारले होते की आता तुमच्या नंतर वारसा कोणाला द्यायचा, की काय, तर धम्म आणि संघ यालाच गुरु मानून तुम्ही याच्या पुढे मार्गक्रमण करा. आणि आनंदाला तेव्हा सांगतात की छन्न, तुम्हाला जर आठवत असेल तर छन्न हा भगवान बुद्धाचा एक वेळचा सारथी, एक वेळचा बालमित्र आहे. जेव्हा सगळे राजपुत्र भिक्षू व्हायला येतात आणि जेव्हा सगळे भिक्षू त्याच्याजवळ, राजपुत्र आपल्याजवळचे सगळे दागिने काढून त्याला देतात आणि जायला सांगतात, तो जात नाही, परत त्यांच्या बरोबरच येतो आणि तोही भिक्षू होतो. परंतु तो तेवढी प्रगती करत नाही. आणि नेमकं भगवान बुद्धाच्या मैत्रीचा किंवा त्यांच्या बालमैत्रीचा तो नेहमी फायदा उचलत असतो. आणि म्हणून भगवान बुद्ध शेवटी सांगतात, आता तिथं त्यांनी विकृत हा शब्द लिहिलाय, पण ऍक्च्युअली जो विकृत शब्द नाही, तर छन्न हे मुडी होते. की आता जर आपण एखादा मोठा माणूस घेतला, एखादा आमदार खासदार असेल, पण त्याच्या वर्गात शिकणारा पोरगा असेल तर तो काय म्हणतो, आम्ही सोबत होतो, एकाच खोलीत राहत होतो. हा एक प्रकार असतो त्यामध्ये दुसऱ्याला देण्याचे नाही. कारण आपल्या सोबतचा माणूस किती मोठा झालाय हे सोबत राहिल्यामुळे आपल्याला कळत नसतं. जसं मी माझंही उदाहरण सांगितलं की माझे ज्ञानरक्षित बंधू हे छोटे बंधू असल्यामुळे मला त्यांची किंमतच कळत नव्हती की महाराष्ट्रात काय, भारतामध्ये त्यांना किती लोक मानतात म्हणून. कारण काय होतं, तर लहानपणापासूनचा आमचा सहवास होता. म्हणून ज्या गोष्टीची किंमत दुसऱ्याला खूप असते तशी सोबत राहिलेले किंवा सहवासाला नसते. आणि त्याच प्रकारामध्ये छन्न होता.
शन्नही धम्मामध्ये तेवढी प्रगती करू शकला नाही. आणि एक काळजीपोटी असेल की ते शासन करा म्हणतात, त्याला शिक्षा करा म्हणतात, की आनंदा त्याच्याकडे शासन करा. तर आनंदही गंभीर होऊन विचारतो की काय शासन करावं. तर ते सांगतात शासन म्हणजे तसं नाही, जसं देवदत्ताला सांगितलं होतं की त्याला याच्यातच करा, तसं शन्नाविषयी नाही सांगितलं. कारण शन्नाचा तेवढा मोठा दोष नव्हता. शन्नाचा दोष कसा होता, दुर्लक्ष करणं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शन्ना काय करेल त्याच्याकडे लक्षच देऊ नका. कारण शन्न कधी कधी मोठ्या भिक्षूचेही अपमान करायचे. कारण बुद्ध माझ्यासोबत लहानपणी राहिलेले आहेत, बुद्ध माझ्या बरोबर हे झालेले आहेत, म्हणून ही शन्नाची वृत्ती होती. आणि भगवंत जातानाही सांगतात की त्याच्याकडे दुर्लक्ष करा, म्हणजे त्याला बोलूच नका. एखाद्या वेळेस याच्यामुळे तरी तो सुधरेल. कारण का सुधरेल, याच्या पाठीमागचा बोलण्याचा हेतू काय होता की आतापर्यंत त्याला मी सोबत होतो आणि म्हणून त्याला वाटत होतं की बुद्ध माझ्यासोबत, एखाद्या वेळेस मी गेल्यानंतर तो सुधरेल, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा, तो सुधरेल. आणि त्याच्यानंतर त्रिपिटकामध्ये आहे की क्षणही आरंत होताच शेवटला. तर हे त्याला सांगतात. आणि तिसरा मुद्दा ते सांगतात की भिक्षूला की जर तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर आताच विचारून घ्या. कारण असं नंतर व्हायला नको की मनात शंका होती, गुरुही हजर होते पण आमची विचारायची हिंमत झाली नाही. त्रिपिटकामध्ये ते इथपर्यंत लिहिलं असेल की तुम्हाला जर हिंमत होत नसेल तर आपल्या शेजारच्या भिक्षूला सांगा, तुमच्या वतीने तो प्रश्न विचारेल. परंतु असा कोणीही प्रश्न विचारत नाही. आणि इथे आनंदाला आनंद होतो की कोणाचे आहे. कारण त्यावेळेस त्यांच्यासोबतचा 500 लोकांचा भिक्षू संघ सोबत आहे. जिथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस किती लोकांचा भिक्षू संघ त्यांच्यासोबत होता, 500. पुढे येईल त्याच्यानंतर महाकश्यप पावाहून निघालेले आहेत त्यांना भेटायला. तर इथे ते सांगतात की असं होता कामा नये की मनात शंका होती, धम्माविषयी असेल, संघाविषयी असेल, विनयाविषयी असेल, तर तुम्ही ती विचारा, मी तुमच्या शंकेचं निरसन करेल. कारण मी गेल्यानंतर मग परत तुमच्या मनातली शंका, आणि मग असं म्हणायला होईल की बुद्ध अवेलेबल होते, आमच्या समोर होते, तरी पण आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकलो नाही, असं होता कामा नये. आणि तरी कुणी प्रश्न विचारत नाही, कारण त्यांच्या सोबतचे असले ते तोच प्रश्न विचारतात. कारण त्या 500 भिक्षूमध्ये सगळ्यात अशिक्षित भिक्षू जरी असेल, जसं शन्नाचा प्रश्न म्हणतात, शन्नही अनागामी होते. कारण त्यांनी सांगितलं की माझा शेवटच्या भिक्षूमध्ये असणारा तरी अनागामी असतो, श्रोतापन्न असतो. म्हणजे त्या 500 भिक्षूमध्ये एकदम असेच भिक्षू नव्हते आपल्यासारखे सामनेर किंवा कोणी, तर ते हे होते. म्हणून ते म्हणतात की अनागामी भिक्षूही असेल तरी त्याला माझा धम्म कळालेला आहे. आणि म्हणून ह्या भिक्षू संघामध्ये आनंदही आनंदाने सांगतात. आणि शेवटचे शब्द भगवान बुद्ध सांगतात की मी आता शेवटचं तुम्हाला जे पहिल्यापासून सांगत आलो की हे सगळं अनित्य आहे, याच्यामध्ये कुठलीही आसक्ती ठेवू नका आणि कुठलाही दोषपूर्ण वर्तणूक करू नका. कारण जे जे निर्माण झालं ते कधी ना कधी लोप पावणार आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्ती ठेवू नका. जे निर्माण झालं ते आज ना उद्या नष्ट होणार आहे. दुसरा प्रश्न आहे शोकग्रस्त आनंद. कारण मी तुम्हाला सांगितलं की आनंद अरहंत नव्हते. बुद्ध जेव्हा महापरिनिर्वाण झालं तरी ते अरहंत नव्हते, अनागामी होते. परंतु बुद्धांनी सांगितलं की आता मी तिसऱ्या प्रहरी माझं हे होणार आहे. आणि नॅचरल आहे, कारण आनंद हे 24 तास बुद्धाच्या सोबत आहे. आणि एवढ्या हिमालयाच्या उंचीचा माणूस सोबत आहे, तो जातोय म्हटल्यावर नॅचरल आहे, दुःख होणार. कारण जसे बाबासाहेब गेले तर बाबासाहेबाच्या वेळेस यशवंतराव जेवढे रडले नसतील तेवढा रत्तू रडला, कारण तो बाबासाहेबाच्या सोबत होता आणि त्याला प्रत्येक गोष्टी आठवतात. कारण म्हणतात ना की त्या झाडाची किंमत त्यालाच कळते की त्या झाडाची सावली ज्यांनी अनुभवलेली असते, उपभोगलेली असते. आणि म्हणून आनंदाला, कारण आनंद 24 तासाने, आनंद असे तसेच नव्हते, कारण आनंदाने काही गोष्टी त्यांच्याकडून वधवून घेतल्या होत्या की मला तुम्ही जर तुमच्या सोबत मी नसेल आणि तुम्ही कुठं प्रवचन दिलं असेल तर ते मला येऊन सांगायचं. तेवढंच नाही तर माझ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय राहायचं नाही. कारण भगवान बुद्धांनी बऱ्याचशा लोकांच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाही. त्यातलेच असे 14 प्रश्न आहेत त्याला उत्तरच दिले नाही. कधी ते मौन राहिले, कधी हसले. पण आनंदाच्या प्रश्नाला, कारण त्यांनी वचनच घेतलं होतं की मी जो बी प्रश्न विचारेल त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. म्हणून आनंद, आता तो काही मूर्खासारखे प्रश्न नव्हते विचारत. आनंद म्हणजे प्रश्न कसे होते की भगवंतांनी त्याचं उत्तर द्यावं, पण ते वधवून घेतलं होतं त्यांनी भगवंताकडनं की मी जो बी प्रश्न तुम्हाला विचारेल त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे, टाळलं नाही पाहिजे.
आणि अशा वेळेस जर ते सोडून जात आहेत, कारण भगवंताला आनंदाने प्रश्न अडचणीच्या वेळेसच विचारले असतील ना, की जेव्हा जेव्हा तो समर्मामत असेल किंवा जेव्हा जेव्हा त्याच्या पुढे संकट उभं राहत असेल तेव्हाच प्रश्न विचारले असतील. आणि मग कधी कधी माणसाच्या पुढे जो प्रश्न विचारतो, मी कधी कधी यांनी म्हणत असतो की माणूस म्हातारा कधी होतो? ज्या दिवशी आपला बाप वारतो ना त्या दिवशी माणूस म्हातारा होतो. कारण का? कारण आपल्या पाठीमागं एक एखाद्या पर्वतासारखं मोठं सल्लागार उभा असतो. अनाडी बाप जरी असेल ना तर शिकलेल्या केवढाही मोठा माणूस असेल तर त्या बापाला जाऊन सल्ला विचारतो. कारण ती एक मोठी ही असते. आणि म्हणून ती म्हणच पडली की माणूस म्हातारा तेव्हा होतो की ज्याचा बाप ह्या दुनियेतून निघून जातो. आणि म्हणून ही संकल्पना आली बापाची. हिंदू धर्मात बघा विठ्ठलाला बाप म्हणतात, बाबासाहेबाला आपण बाप म्हणतो. ख्रिश्चनामध्ये येशू ख्रिस्ताने स्वतः देव नाही म्हटलं, तो कोण आहे? मुलगा आहे, बाप म्हटलं. म्हणून बाप ही संकल्पना प्रत्येक धर्मामध्ये आली. आणि म्हणून की आनंदाला, कारण बाप ही संकल्पना काय येते की मोठा आधार असतो आपल्या पाठीमागे. जेव्हा तुम्ही लहान असा किंवा मोठे असा, जेव्हा लहान असता तेव्हा तुम्हाला तो देव वाटत असतो. कारण आपल्या बापा एवढा ताकदवान कोणी वाटतो का आपल्याला? 5-7 वर्षाच्या पोराला विचारा, ते कुठली धमकी देतं माझ्या बापाला सांगेन म्हणतात. कारण त्याला माहिती आहे की माझ्या बापापेक्षा ताकदवान ह्या दुनियात कोणी आहेच नाही. म्हणून ते दुसऱ्याची धमकी देतं का? आईची धमकी आजपर्यंत कोणी दिली नाही. धमकी कोणाची देतं? माझ्या बापाला सांगेन. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय असतो की बाप हा आपल्याला सर्व शक्तिमान वाटतो. आणि म्हणून प्रत्येक धर्मामध्येही बापाची संकल्पना आली. विठ्ठलालाही त्यांनी बाप म्हटलं, येशू ख्रिस्तामध्येही त्यांनी, त्यांच्या धर्मगुरूला फादर म्हणतात, जे पाळक असतात त्यांना फादर म्हटलं जातं. तसंच आम्ही बाबासाहेबालाही बाप म्हटलं. त्याच प्रकाराने हा आनंद आहे की त्यांच्या पाठीमागं बापासारखे खंबीर उभे असणारे जेव्हा सोडून जातात तेव्हा मला वाटतं की केवढाही निष्ठुर मुलगा असेल, हल्लीच्या जमान्यात दारू पिऊन खून करतात तो भाग वेगळा आहे, पण केवढाही निष्ठुर मुलगा असेल तर बाप गेल्यानंतर मात्र त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू निश्चितपणाने येतात. कारण ती मोठी आपल्या पाठीमागची एक, त्याला काय म्हणता येईल की आपल्या पाठीमागे जे आपल्याला भक्कम आधार असतो तो निघून गेलेला असतो. म्हणून बाप म्हातारा जरी असला, बाप बिछाण्यावर जरी असला तरी आपल्याला एक मोठा आधार असतो. मोठी ती एक संकल्पना आहे की बापाशिवाय दुसरा मार्गदर्शक मोठा होऊ शकत नाही. जशी आई ही पहिला गुरु असते तसा बाप हा पहिला संरक्षक असतो. कारण बापासारखी माणसाची रक्षा कोणीच नाही करू शकत. बाप हा संरक्षक असतो तुमच्यावाला. आणि तेच झालं आनंदाचं की जेव्हा सांगितलं की बुद्ध जात आहेत तेव्हा आनंदाला मात्र शोक अनावर झाला आणि आनंद बाजूला जाऊन रडतायत, ओक्साबोक्षी रडतायत. जसजसे वय होत चालले तसतशी भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटू लागली. प्रथम त्याने नंदाची निवड केली, त्यानंतर त्याने आनंदाची निवड केली. तथागताच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्यांची सेवा केली. आनंदाला तथागताने सेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मानले. जेव्हा बुद्ध कुशीनारा येथे आले व 2 शाल वृक्षाच्या मध्ये त्यांनी वास्तव्य केले तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे त्यांनी योजले. म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणाले, आनंद, ह्या शाल वृक्षामध्ये कुशीनाराच्या या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागताचे परिनिर्वाण होईल. तथागताने असे सांगितल्यावर स्थवीर आनंद म्हणाला, भगवान, आपण बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव मानवाच्या कल्याणासाठी कल्पंतापर्यंत राहण्याची कृपा करा. आनंदाने अशी विनंती केली. बस बस आनंदा, तथागताने अधिक विनवणी करू नकोस अशी विनंती करण्याचा समय निघून गेलाय. आता इथं मी तुम्हाला एक त्रिपिटकातला सिद्धांत सांगतो. कारण त्रिपिटकामध्ये, कारण आपण लोक विश्वास ठेवत नाही, आणि बाबासाहेबांनी मुद्दाम तो प्रसंग नसेल घेतला याच्यामध्ये, कारण बाबासाहेबाला कुठेतरी अंधश्रद्धेवरती येणं होतं. पण त्रिपिटकामध्ये असं लिहिलं की सम्यक संबुद्ध मनात आणलं तर ते कितीही दिवस जगू शकतात. कारण आता इथं जर तसा आपण अनुभव घेतला तर त्यांनी त्यांचा देह सोडण्याची तारीख 3 महिने अगोदर सांगितलेली की मी आजच्या नंतर 3 महिन्यांनी माझा देह त्यागणार आहे. याच्यावर म्हणजे आपल्याला तेवढं तरी माहित आहे की सम्यक संबुद्ध आपलं शरीर कधीही त्यागू शकतात. पण इथे ह्या वाक्यावर मी उदाहरण देतो की ते काय म्हणतात की आनंदाचा हा टाइम निघून गेलाय. कारण आनंद त्यांना शेवटला विनंती करतात, काय म्हणतात की 1 कल्प तरी थांबा. आता कल्पाची तुम्हाला
कल्पना आहे की नाही माहिती नाही, पण भगवान बुद्धाने कल्पाची व्याख्या केली होती. एका जणाने विचारलं की कल्प म्हणजे काय, तर भगवान बुद्ध म्हणतात की तसं सांगता येणार नाही, कारण असंख्य आहे ते. तर त्यांनी एका याच्यात उत्तर दिलं होतं की 10 योजन लंब, 10 योजन रुंद आणि 10 योजन खोल याच्यामध्ये मोहरी भरायची. 10 योजन म्हणजे आताचे मला वाटतं 20-25 किलोमीटर होईल ते, आणि तेवढंच हे तर तो खड्डा मोहरीने भरायचा आणि त्याच्यावरली 100 वर्ष झाल्यावर एक मोहरी उचलायची. जेव्हा तो खड्ड्यातल्या मोहऱ्या संपतील तेव्हा त्याला एक कल्प म्हणायचं. असे तथागत असंख्य कल्प जगतात जर त्यांनी मनात आणलं तर. तर मग इथं बाबासाहेबांनी तेवढं वाक्य घेतलंय, समजणाऱ्याला काफी आहे, की ते काय म्हणतात की आनंद आता ही वेळ निघून गेली. का वेळ निघून गेली, ते भगवंताने 3 महिन्यापूर्वीच डिक्लेअर केलंय. त्याच्या अगोदर तुम्ही विनंती केली असती तर एखाद्या वेळेस मी मानलं असतं, पण सम्यक संबुद्धाने आपलं महापरिनिर्वाण डिक्लेअर केलंय. आता ती वेळ निघून गेली. म्हणजे त्या त्रिपिटकातल्या कथेचा अर्थ हा आहे की ते आनंदाला सांगतात की तो अगोदर केलं असतं तर एखाद्या वेळेस मान्यही केलं असतं, पण आता ती वेळ निघून गेली, कारण सम्यक संबुद्धाने आपलं महापरिनिर्वाण 3 महिने अगोदर घोषित केलंय. अशी विनंती करण्याचा समय निघून गेला. आनंद आता मी वृद्ध झालो आहे, वयस्क झालो आहे, माझ्या जीवन प्रवास आता संपत आलाय, माझी आयुर मर्यादा मी गाठली आहे, माझी 80 वर्ष आता उमटली. ज्याप्रमाणे एखादे जुने सकट वापरून झिजून एखादे दिवस मोडून पडते, तशी अवस्था तथागताच्या देहाची झाली आहे. हे श्रवण केल्यानंतर आनंद तेथून निघून गेला. स्थवीर आनंद दिसला नाही. तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारले, आनंद कुठे आहे. स्थवीर आनंद निघून गेले आणि ते शोक करीत आहेत. भिक्खू म्हणाले. तथागताने एका भिक्खूला बोलावले व ते म्हणाले, जा आणि आनंदाला सांग की तुला तथागत बोलावतायत. जशी आपली आज्ञा. भिक्खू बोलला. आनंद आला आणि तथागताच्या समीप जाऊन बसला. आनंद आता रडू नकोस. मी तुला मागेच सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकट वस्तूपासून अलग व्हावे लागणे, त्याचा त्याग करणे, त्याचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे. आनंदा तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घ कालपर्यंत माझा अगदी निकटवर्तीय झाला आहेस. आनंद तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तू सुद्धा विषयाशक्ती, स्वार्थ, मोह, अज्ञान ह्यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होशील. नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून तो बोलले, आनंद बुद्धिमान आहेस. भिक्खू, आनंद बुद्धिमान आहे. तथागताने आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो. भिक्खूंनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो. उपासक उपासिकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती, राजा किंवा राजमंत्र्याची वेळ कोणती, तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्याची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे. भिक्खू हे आनंदाचे 4 विशेष आहेत. आणि भगवान बुद्ध आनंदाला बोलवून जवळ सांगतात की आनंदा आता शोक करू नकोस, कारण मी कितीतरी प्रवचनात सांगितलेलं आहे की आपल्या आवडत्या वस्तूच आपल्याला दुःख देतात, विरह देतात, कष्ट देतात. आणि तू एवढ्या गोष्टी ऐकून जर अजून नाही समजला तरी अजून तुला खूप हे करण्याची आहे. आणि भगवान बुद्ध इथंच त्याला सांगतात, तुला खूप जगायचंय. तुमच्या माहिती करता सांगतो की भगवान बुद्ध 80 वर्ष जगले, पण आनंद हे 120 वर्ष जगलेले आहे. म्हणजे भगवान बुद्धाच्या नंतर अजून 40 वर्षे. कारण ते जर त्रिपिटकात गेलं तर सम्राट अशोकाला ज्याने दीक्षा दिली तो आनंदाचा शिष्य आहे. 150 वर्षाचा काळ आहे, म्हणजे 40 वर्ष ते जगले. त्याच्यानंतर तोही 90 वर्षाचा. तिथं दोघांचं आहे, एक तिस्स म्हणतात आणि एक उपगुप्त थिरोग, अशा दोघांचं नाव येतं त्याच्यामध्ये. तर सांगायची गोष्ट की ते 120 वर्ष जगले, की जिथं बुद्धाने सांगितलं की तुला खूप दिवस जगायचंय, तुला खूप दिवसाचं आहे, म्हणून तू शोक करत बसू नको. आणि तिथेच ते भिक्षूलाही सांगतात, जे बाजूला 500 लोकांचा भिक्खू संघ आहे त्यांना सांगतात की आनंदाला सर्व करतात. हे शब्द लिहिण्यापाठीमागचं बाबासाहेबांचा काय अर्थ आहे की भगवान बुद्धाने इनडायरेक्टली भिक्षू संघाला सांगितलंय की आनंदाकडे सगळी माहिती खरी आहे. कारण आनंदाला माहिती आहे की भिक्खुनीला कधी भेटायचं, भिक्षुनीला कधी भेटायचं, उपासकाला कधी भेटायचं, कारण ह्या वेळात त्याला माहिती आहे. कारण का की भगवान बुद्धाला कोण भेटायला जाईल हे आनंद ठरवत होते, आणि ते त्यांनी कबूल केलं होतं की मी सांगितल्याशिवाय तुम्ही कोणाला भेटायचं नाही. हीच प्रथा आहे. जर तुम्ही आता कधी पोलीस स्टेशन मध्ये गेलात तर मोठ्या सिनियरला किंवा मोठ्या अधिकाऱ्याला अर्धली असतात की नाही, किंवा तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेला की त्यांच्या दारात बसलेला पहारेकरी असतो. तो साहेब केवढाही मोठा असेल, पण याला ओलांडून तुम्ही काही जाऊ शकत नाही. ती आनंदाची घेतलेली कन्सेप्ट आहे.
ती पवित्र होती, आता सगळ्या अपवित्र झाल्या. कारण याला चिरीमिरी दिली की हा जाऊ देतो, तिथं आनंदाला चिरीमिरी चालत नव्हती. कारण भगवान बुद्ध इथं सांगतात की आनंदाला कळत होतं की कुठल्या वेळेमध्ये कोणाला भेटायला पाठवायचं, कारण तेवढा तो माणसं जाणत होता. आणि म्हणून इथं भिक्खूलाही सांगतात की तुम्ही त्यांच्या आज्ञेत राहा, कारण त्यांना कळतं सर्व, कारण ते हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, संग्रहहीन आहेत, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा ते संग्रह करत नाहीत. आणि म्हणून भिक्खू की आनंद हा खूप हुशार आहे. हे आनंदाचे 4 विशेष आहेत. आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते, त्याला पाहून त्यांना आनंद होतो, सर्वांना आनंदाने बोलणे एकूण सुख मिळते. आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा ते बेचैन होतात. ह्यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांना परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देशून तो बोलला, तथागताने या उजाड नगरीत, या जंगलामध्ये देहत्याग करू नये. चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसंबी, वाराणसी सारखी मोठी मोठी नगरे आहेत. ह्यापैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे. आनंद असे बोलू नकोस, आनंद असे बोलू नकोस. ही कुशीनारा देखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती. नंतर तथागताने आनंदावर 2 कामे सोपली. याच्या अगोदर थोडंसं सांगतो तुम्हाला की आपण कुशीनारामध्ये त्यावेळेस एक छोटस खेड आहे ते कुशीनारा. आणि म्हणून आनंद परत विनंती करतो की तथागत ह्या जंगलामध्ये किंवा कुशीनारा सारख्या खेड्यामध्ये, कारण तथागताला देह सोडण्याची ही आहे, तर इथे नका सोडू. कारण त्यावेळेची मोठी मोठी नगरं आहेत ती, श्रावस्ती आहे, साकेत आहे, राजगृह आहे. तर ते सांगतात की अशा ठिकाणी करा. कारण आनंदाला सांगण्याचा उद्देश काय की तथागताचं महानिर्वाणही त्या लेवलनी व्हायला पाहिजे. आजही आपण काय म्हणतो, कधी कधी जर तुम्ही चांगल्या लोकांकडून ऐकलं तर काय म्हणतात की माणसाच्या चांगुलपणाची साक्ष कधी मिळते, शेवटच्या मौतीच्या दिवशी किती लोक आले. कारण त्याच्या मौतीला जेवढी जास्त लोक येतील तेवढा तो माणूस चांगला होता. हे तर तथागत होते. मग तथागताच्या मौतीला म्हणून त्या आनंदाला वाटतं की जर राजगृहामध्ये गेलं तर राजगृहाची ख्यातीच केवढी मोठी आहे. श्रावस्तीमध्ये गेलं, श्रावस्ती तर अशी नगरी आहे की तिथे कशाचीच कमी नाही. मग भगवंताने महानिर्वाण तिथं स्वीकारायला पाहिजे. आणि मग भगवंत तिथं सांगतात की आनंदा तू ह्या खुशी यालाही लहान समजू नको, कारण ही केशवती नावाची महासुदर्शन राजाची नगरी होती. आणि महासुदर्शन कोण होते मागच्या जन्मात? स्वतः बुद्धच होते. आणि बुद्ध सांगतात की ह्या नगरामध्ये मी 6 वेळेस देह ठेवलेला आहे. पुढे जर तुम्ही बघितलं की आनंद त्या मल्लांना सांगतात की महापरिनिर्वाण म्हणजे त्यांचा अंतविधी कसा करावा, तर भगवान बुद्ध अगोदर सांगतात त्याला की त्यावेळेस मी चक्रवर्ती राजा होतो आणि 6 वेळेस मी ह्या नगरीमध्येच माझा देह ठेवलेला आहे. म्हणजे माझा 6 वेळेस इथे अंत्यसंस्कार झालेला आहे. तर ते सांगतात कसा अंत्यसंस्कार करायचा, म्हणजे त्या देहाला काय लावायचं, त्याच्यावरती कोणता कपडा 500 वेळेस गुंडाळायचा, त्याला कढईमध्ये ठेवायचं, कसं ठेवायचं म्हणजे तो देह खराब होणार नाही. म्हणून तुम्ही इजिप्तमध्ये गेला तर मम्मी नावाचा हा प्रकार ऐकला असेल की नाही. तिथे ते बुद्धाच्याच वचनातून अजून कितीतरी काळाचे ते प्रेत त्यांनी सांभाळून ठेवलेले होते. कारण बुद्धाने जे सांगितलं होतं ते, कारण पुढे येईल तुम्हाला की बुद्धाचं ते 7 दिवस राहिलेले तिथे, 7 दिवसानंतर त्यांचा अग्निसंस्कार झालेला आहे. आणि म्हणून इथे त्या आनंदाला सांगतात की तू ह्या नगराला कमी समजू नकोस, कारण ह्या नगरामध्ये मी 6 वेळेस देह ठेवलेला आहे आणि त्या 6ही वेळेस मी चक्रवर्ती राजा होतो. नंतर तथागताने आनंदावर 2 कामे सोपवली. त्याने आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागताचा मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची खबरदारी घे. त्यामुळे चुंद संकटात सापडेल अशी भीती वाटते. त्यांनी सांगितले की ह्या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा. आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितली आणि ती म्हणजे कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांगणे की तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल. तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस. मल्ल कदाचित म्हणतील आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही. त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही. त्यानंतर सवीर अनिरुद्ध व सवीर आनंद ह्या उभयतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली. पूर्वी प्रगट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहारात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले. जेव्हा तथागताचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू आनंद हात पसरून रुंदन करू लागले, काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडबडाळू लागले व म्हणू लागले तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले.
या सुखी माणसाने फारच लवकर जीवनत्याग केला. त्यातून फारच लवकर प्रकाश निघून गेला. वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरात तथागताचे परिनिर्वाण झाले. त्यांचे परिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झाले. पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे, दिवा तपत्ती अतिच्छो रंती अभाती चंदिमा सन्नद्धो खत्तियो तपत्ती झाई तपत्ती ब्राह्मणो अथंग सब्बंग अहोरंती बुद्धो तपत्ती तेजसा. म्हणजे सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो, चंद्र केव्हा फक्त रात्रीचा प्रकाशतो. एखाद्या क्षत्रियाच्या हातात जर तलवार असेल तरच त्याचं क्षात्र तेज दिसतं, किंवा एखादा श्रमण किंवा एखादा ब्राह्मण तो जर ध्यानात किंवा विपश्यनेत असेल तरच त्याचं तेज किंवा त्याचं तेज दिसतं. परंतु भगवान बुद्ध मात्र दिवस रात्र आणि अहोरात्र त्यांचं तेज कधीही कमी होत नव्हतं. आणि परिनिर्वाण व्हायच्या अगोदर भगवान बुद्ध आनंदाला परत 2 कामं सांगतात. कारण भगवान बुद्ध जेव्हा पावामधून निघतात, याच्यात चुंदाच्या घरचं भोजन करून निघतात, तेव्हा त्यांना अतिसार लागतो. आणि म्हणून भगवान बुद्धालाही काळजी आहे की कारण चुंद गरीब लोहार आहे आणि राजे लोक आहेत ते. आता तुम्ही विचार करा की आताच्या जर त्या मोहन भागवतला एखाद्या माणसाच्या घरी नेलं आणि एनड्रेस पाजलं एखाद्यानं तर त्याची काय हालत होईल. तरी त्याला पूर्ण भारत मानत नाही, मोजकेच लोक मानतात. कारण दंगली अशाच घडवल्या नाही, ते तर बुद्ध होते. जर थोडीशी जरी आग पसरली असते की बुद्धाला चुंदानी विषकृत अन्न दिलंय तर त्या बिचाऱ्याचे काय हाल झाले असते. आणि ती काळजी आहे बुद्धाला, आणि म्हणून मरताना ते आनंदाला बोलून घेतात आणि जबाबदारी देतात. ही जबाबदारी कोणावर आहे? तुझ्यावर आहे की त्या चुंदाला काही होता कामा नये. आणि तिथेच ते आनंदाला सांगतात की तुझ्या माहिती करता सांगतो की तू सांग त्या लोकांना की भगवान बुद्धाला फक्त 2च भोजन प्रिय झाले. म्हणजे विचार करा त्यांनी की 45 वर्षातली सगळी भोजन बुद्धांनी नाकारली एकट्या चुंदाला वाचवायला. म्हणजे किती लोकांनी भोजन दिले असतील बुद्धाला? राजे लोकांनी त्यावेळेस भोजन दिले ना, प्रसेनजित असेल, अजातशत्रू असेल. पण बुद्धांनी त्या चुंदाला वाचवण्याकरता सगळ्यांची भोजन काय केली? नाकारली. म्हणजे काय केली? गौण ठरवली ना. त्या चुंदाचं आणि सुजाताचं भोजन फक्त खाली बुद्धांनी सगळ्यात श्रेष्ठ ठरवलं. कारण का? जर बुद्धांनी त्यांना श्रेष्ठ ठरवलं असतं तर मग एखाद्या वेळेस चुंदाली लोकांनी मारलं असतं किंवा चुंदाचे हाल केले असते. आणि आनंदाला सांगितलं की ही जबाबदारी तुझ्यावर आहे, तू चुंदाला काही होणार नाही याची काळजी घे. आणि दुसरं कारण सांगितलं की ते मल्लाच्या वनामध्ये म्हणजे गाव सोडून लांब होते ना. दुसरं सांगितलं की आता तू जा त्या गावामध्ये आणि गावात जाऊन सांगण्यात ते लोक परत तुला बोलतील आणि तुझ्यावर दोष लागेल असं काही सांगू नको. माझं 3ऱ्या प्रहरामध्ये मी प्रयाण करणार हे जाऊन त्यांना सांगण्याचं, परत ते म्हणतील की बुद्ध आमच्या जवळ आले होते आणि आम्हाला यांनी सांगितलं नाही. आणि त्रिपिटकामध्ये आहे की त्या भगवान बुद्धाला जवळजवळ ती सगळी रांग लागली होती. 3ऱ्या प्रहरापर्यंत त्या गावातली सगळी लोक येऊन भेटत होती. पुढे येईल तुम्हाला तो प्रसंग की जेव्हा त्यांचं परिनिर्वाण झालं त्यावेळेस एवढ्या लोकांच्या रांगा होत्या तर त्यांना नुसत्या एका माणसाला नाही, कुटुंब करून भेटावं लागलं होतं. आणि हेही भेटी जवळजवळ 7 दिवस चालल्या होत्या त्यांचं पार्थिव बघण्याच्या. आणि म्हणून इथे ते आनंदाला सांगतात की ह्या 2 गोष्टी तू पहिल्या कर. आणि त्याच्यानंतर हे करून आल्यानंतरही रात्र उरते. आजही आपण जर आपल्या कोणाचं निधन झालं तर आपण बौद्ध नियमानुसार काय करतो? रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशी नाही तर मग आपण परित्राण पाठ करतो. तोच इथे आहे की अनिरुद्ध आणि आनंद भिक्षूसोबत धार्मिक चर्चा करतात. म्हणजे काय करतात? ते परित्राण पाठ करत असतात तिथे. कारण बुद्धाचं परिनिर्वाण झालं तरी पुढच्या याच्याकरता ते परित्राण पाठ करतात. तिथं बाबासाहेब धार्मिक चर्चा लिहितात तिथं. कारण त्या इंग्लिश याच्यामध्ये त्यांनी तो शब्द घातलेला आहे पण त्याचं ट्रान्सलेशन यांनी धार्मिक चर्चा केला. ऍक्च्युली तो परित्राण पाठ आहे. हे वृत्त ऐकताच भिक्खूगण शोककोल विहार रुंदन करू लागले. तो म्हणाला पुढे. आता हा भिक्खूगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. तो नोटीस समजला की ह्या समयी पुष्कळ नाही इथपर्यंत निसंदेह तो जगाचा प्रकाश होता.
मल्लाचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. इथे काय होतं की महाकश्यप तिथे नसतात, ते पावाहून निघालेले असतात आणि त्यांच्यासोबतही 500 भिक्षूचा संघ असतो. तर त्यांना ती वार्ता कळाल्यावर त्या संघामध्ये, कारण काय होतं की भगवान बुद्ध, तथागत बुद्ध अप्रिय असे कोणालाच नव्हते. कारण अप्रियाची म्हणजे इथे तुम्हाला विरोधक लाख सांगितले, पण विरोधकामध्ये फक्त एकटा देवदत्त जर सोडला आणि काही काळाकरता अजातशत्रू, तर भगवान बुद्धाला मारावं असा माणूस कुणी त्यावेळेस तरी सापडत नाही. कारण अजातशत्रू नंतर त्याने देवदत्ताला काढून दिलंय. अजातशत्रू काही काळाकरता संभ्रमित झालेला आहे की ज्याने देवदत्ताला साथ दिली, पण त्या पुऱ्या जम्बूद्वीपामध्ये की भगवान बुद्धाला म्हणजे विकृतपणाने की कोणाच्या मनात त्यांना मारावं असा भाव कधीच नव्हता. म्हणजे भगवान बुद्धाला सगळे प्रिय मानणारी लोक होती. आणि जेव्हा हे भिक्षू संघाला जेव्हा कळतं तेव्हा ते विलाप करायला लागतात. आणि ह्या कश्यपाबरोबर जवळजवळ 500 लोकांचा भिक्षू संघ असतो. तथागताच्या आदेशानुसार आनंदाने मल्लाकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया, तरुण पुरुष व कुमारिका दुःखित, खिन्न आणि शोकविहीत झाले. काहींनी केश विस्कटून, हात पसरून व जमिनीवर गडबडा लोळून शोक प्रदर्शित केला. त्यानंतर आपल्या कुमार कुमारिका व स्त्रियासह मल्ल तथागताच्या अंतिम दर्शनासाठी उपमनातील शाल वाटिकेत गेले. तेव्हा स्थविर आनंदाने विचार केला, जर मी कुशीनाराच्या मल्लांना तथागताचा मृतदेहाला वंदन करण्यासाठी एक एकटे जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल. म्हणून त्याने कुटुंबाचे गट केले. प्रत्येक कुटुंब तथागताच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घे. या समय पुष्कळ भिक्खूच्या समेत महास्तवीर महाकश्यप पावा ते कुशीनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते. त्याच वेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिवार्जक येत होता. महास्तवीर महाकश्यपांना तो नग्न परिवार्जक दुरून दिसला. तो जवळ आल्यावर त्याने विचारले, मित्रा, तो आमच्या गुरूंना ओळखत असतीलच? होय मित्रा, मी त्यांना ओळखतो. श्रमण गौतमाचे निधन होऊन आज 1 सप्ताह झाला. हे वृत्त ऐकताच भिक्खूगण शोकविवळ होऊन रुंदन करू लागला. हा भिक्खूगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. तो म्हणाला, पुरे आता विलाप पुरे, आता शोक पुरे. आपण श्रमण गौतमाच्या निर्बंधातून मुक्त झालो हे बरे. हे तुम्हा शोभते, हे शोभत नाही, अशा त्याच्या निर्बंधाने आपण हैराण झालो होतो. आता आपल्याला हवे तसे करता येईल आणि नको ते करावयाची गरज पडणार नाही. त्याचे निधन झाले, बरे नाही का झाले? मग रडता कशासाठी, शोक कशाला करता? ही तर आनंदाची घटना आहे. तथागत हे असे मोठे व शिस्तीचे कठोर भक्त होते. तिकडून पावामधली लोक रडत होती, सगळी रडत होती. महाकश्यपाचा संघही सोबत येत होता. नग्न साधू म्हणजे त्यावेळेस महावीराचा शिष्य, कारण महावीराचे शिष्य त्यावेळेस तो एकच हे होता. तोपर्यंत जोपर्यंत महावीर हे नव्हते झाले तोपर्यंत मग त्यांच्यात 2 गट पडले होते, श्वेतंबर आणि दिगंबर. म्हणजे हा नग्न साधू जो होता तो महावीराचा प्रावर्जक होता. हा जाताना त्याला दिसला, तेव्हा महाकश्यपाला विचारलं की आमच्या गुरुची काही वार्ता आहे का? कारण हे संघ कुठे जरी असले तरी कुठून ना कुठून प्रवासाच्या माध्यमातून एक दुसऱ्याची खाली खुशाली विचारत राहायचे की आता भगवान कुठे आहेत, कोणाचा संघ कुठे आहे. म्हणजे जसं की सारीपुत्तांनी येऊन त्यांची परमिशन घेतली की मला महापरिनिर्वाणाला जायचं, म्हणजे कुठे ना कुठे असतात. म्हणजे त्यांना खबर असायची की भगवंत कुठे आहे. आणि तसा हा कुशीनारावरून येत होता म्हणून त्याला विचारलं की कसे आहेत, तर तो सांगतात की 7 दिवस झाले तुमचे गुरु देहावसन झालं त्यांचं. तर मग सोबत असणारे 500 भिक्षू रडतात, पण तो एक नाही रडत. तो म्हणतो, रडता कशाला, चांगलं झालं. कारण भगवान बुद्ध जसे प्रेमळ होते, जसे होते तसे शिस्तीचे कठोरही होते. कारण नियम पाळले पाहिजे. नियम जर नाही पाळले तर संघामधून काढून टाकण्याच्याही त्यांनी शिक्षा हे केल्या होत्या. आणि तो सुभद्र म्हातारा भिक्षू होता. तो म्हटला, जाऊ द्या ना, बरी कटकट गेली. कारण नेहमी आपल्याला सांगायचे हे करू नका, ते करू नका. आता याच्या पुढे आपल्या मनाला जे येईल ते करायचे. इथे जो प्रसंग नाही लिहिला, पण तेच महाकश्यप पहिल्या संगीतीचे अध्यक्ष आहेत ते. आणि ते तिथे विचार करतात चालताना, अजून भगवंताला मरून 7 दिवस झाले नाही, मग एक का होईना पण एकाला आनंद झालाय, मग विनयाचं होईल काय? म्हणून भगवान बुद्धांनी आनंदाला ज्यावेळेस सांगितलं होतं की आनंदा, जर कशामध्ये मतभेद होतील तर फक्त विनयात होतील, धम्मामध्ये होणार नाहीत. आणि महाकश्यपाला 7व्याच दिवशी तिथं साक्षात्कार होतो की विनयामध्ये 7व्या दिवशीपासूनच फरक पडायला लागला.
पुढे मग ते जातात आणि ह्या सुभद्राचा आनंद, बाकी लोक सगळे शोक करतात, पण एकटा सुभद्र भिक्षू असा असतो की तोही का, तर भगवान बुद्धाच्या कठोर शिस्तीमुळे, कठोर शिक्षणामुळे तो हे झालेला असतो. आणि मग तो म्हणतो की आता आपल्याला बुद्ध गेले चांगलं झालं, कारण आता आपल्याला तेवढे कठोर नियम कोणी लावणारा नाहीये. अंतिम संस्कार. कुशीनाराच्या मल्लाने मग स्थवर आनंदाला विचारले, तथागताच्या देहाची काय व्यवस्था करायची. आनंद म्हणाला, लोक महाराजाची जशी उत्तर क्रिया करतात तशी तथागताची उत्तर क्रिया आपण करावी. महाराजाची उत्तर क्रिया कशी केली जाते. आनंदाने उत्तर दिले, महाराजाचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अगुंठित करतात, तदनंतर तो कापसाने गुंडाळतात, नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात, असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे होईपर्यंत करतात. नंतर तो लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामुग्री आणून चित्तार असतात. अशा पद्धतीने महाराजाची उत्तर क्रिया केली जाते. मल्ल म्हणाले, तसेच आपण करू. मग मल्ल बोलले, तथागताच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झालाय, उद्या ते करूया. नंतर कुशीनाराच्या मल्लाने आपल्या सेवकांना आज्ञा केली, तथागताच्या उत्तर क्रियेची तयारी करा. सुगंध पुष्पमाला गोळा करा, तसेच वादकांनाही बोलावून घ्या. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध वस्त्राची आच्छादने, फुलाची तोरणे इत्यादी केली. तथागताच्या देहाला मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला. असाच तिसरा, चौथा, पाचवा, 6वा दिवस गेला. 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्ल्याने विचार केला, आज तथागताचा देह हलवूया आणि त्यांची उत्तर क्रिया करूया. नंतर मल्लाच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे परिधान केली. नंतर तथागताचा देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केले. काही काळानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली. मी इथं सांगितलं की भगवंताने, त्रिपिटकामध्ये उल्लेख आहे की भगवंताने आनंदालाच सांगितलं होतं की मी चक्रवर्ती राजा होतो आणि इथे माझा 6 वेळेस देह ठेवलेला आहे. तर आनंद त्याच वेळेस विचारतो की मग तुमची अंत्यक्रिया कशी करायला पाहिजे. तर भगवंत म्हणतात, 6 वेळेस जशी माझी केली तशी 7व्या वेळेसही करा. म्हणून आनंद त्या मल्लांना सांगतो की ते विचारतात की भगवंताचा अंतिम विधी कसा करायचा, तर मग ते सांगतात त्याप्रमाणे. त्याच्यामध्ये खूप लिहिलेलं आहे की पहिला कपडा गुंडाळायचा, त्याच्यानंतर कापूस गुंडाळायचा, परत त्याच्यावरती त्रिपिटकामध्ये काही आपण त्याला अत्तर किंवा हे म्हणून तशी सुगंधी लेप सांगितलेले आहेत, ते लावायचे सांगितलेले आहेत. आणि तो एका 6x6च्या कढईमध्ये देह ठेवायचा, त्याच्यावर वरून कढई ठेवायची आणि नंतर मग चिता हे करायचं. तर मल्ल त्याप्रमाणेच करतात. मल्लांना वाटतं की आज आपण जाऊ द्या, उद्या आणि त्यांची हे करू, परंतु याच्यामध्ये सांगतात की जवळजवळ त्यांच्या कुटुंबाचे गट केले होते, पण तरीही 10 योजन लांब रांगा होत्या. भगवान बुद्धाला बघायला किती योजन, त्याच्यामध्ये लिहिलं की 10 योजन लांब होत्या. कुटुंब एका माणसाचं नव्हतं केलं. जसं की आता आपण गेलो की मग मला विचारायचं, तुम्ही कुठून आले, तुमचं कुटुंब सोबत घ्या आणि लाईनीत उभे राहा. मग अशी 10 योजन लांब रांग होती. आणि तिथून मग ते 7 दिवस चाललं. एक दिवस नाही चाललं, किती दिवस चाललं ते, 7 दिवस चालले. आणि 7व्या दिवसानंतर की त्या मल्लांनी मग स्वतः वस्त्र कपडे गेले. अजून म्हणून त्या प्रथा परत आलेल्या की खांदेकरी, आपण म्हणतो ना खांदेकरी दिला पाहिजे, उचलला पाहिजे, तर त्या प्रथा तिथून आहे. त्या मल्लांनी स्वतः नवीन वस्त्र घातले, स्वतः मल्लांनी त्याने उचललं आणि तिथून ज्यांना तिथे अंत्यविधी करायचा होता तिथं नेलं. त्याच्यानंतर मग त्या अग्निसंस्कार दिल्यानंतर भगवंताची रक्षा होते तिथे. आणि मग तिथे पुढेही रक्षेकरताही संघर्ष होतो. नंतर तथागतांना देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे देह उतरवून त्याने अग्निसंस्कार केले. काही कालानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली. रक्षेसाठी संघर्ष. तथागताच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशीनाराच्या मल्लाने रक्षा व अस्थी गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून आपले धनुष्याच्या त्याच्या भोवती कोट केला. कोणी त्या सर्व किंवा त्याचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला. सप्ताहापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा अस्थींना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली. मगध देशाचा राजा अजातशत्रू याच्या कानी आले की
तथागताचे कुशीनारा येथे परिनिर्वाण झाले. त्यांनी मल्लाकडे दूत पाठविला आणि तथागताच्या अवशेषात थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. ह्याप्रमाणे वैशालीच्या लिच्छवियाकडून, कपिलवस्तूच्या शाक्याकडून, अहलियाकडून, रामगामाच्या कोलियाकडून आणि पावाच्या मल्लाकडूनही दूत आले. अस्थीचा हिस्सा मागणाऱ्या वेट दीपाचा एक ब्राह्मणही होता. एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशीनाराचे मल्ल म्हणाले, तथागताचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागताच्या अवशेषाचा अंशही आम्ही कोणाला देणार नाही. त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका. द्रोण म्हणाला, ज्या तथागताने आपणास संयमाने शिक्षण दिले, त्याच्या नरवराच्या अस्थीच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध हे अनुचित होय. आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिलजमाईने अस्थीचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या ठिकाणी त्याची पूजा जनतेला करता येईल. कुशीनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तू त्या अवशेषाचे सारखे 8 हिस्से करून सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे. द्रोणाने संमती व्यक्त केली. नंतर त्याने तथागताच्या अवशेषाचे सारखे 8 हिस्से केले. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढीन. सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शवली. अशा रीतीने तथागताच्या अस्थिरक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांततेने आणि सलोख्याने मिटला. भगवान बुद्धाच्या रक्षाकरताही संघर्ष व्हायची वेळ आली. परत तुम्हाला इथे सांगतो की भगवान बुद्धांनी जेव्हा ते 45 वर्ष चारिका करून त्यांनी धम्म दिला, तेव्हा भगवान बुद्धाच्या काही वस्तू त्यांनी त्या याच्यातच भेट दिलेल्या होत्या. जसं याच्यामध्ये आलेलं आहे की भगवान बुद्ध जेव्हा वैशालीहून निघाले कुशीनाराला, तेव्हा त्यांनी त्यांचं भिक्षापात्र वैशालीच्या लोकांना दिलं होतं. आणि म्हणून जिथे जिथेही त्यांनी वर्षावास केले किंवा जिथे जिथेही काही केलं तर त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी त्या वर्षा होत्या. कारण तुम्हाला पुढे जर आलं असेल की सम्राट अशोकाने 82,000 स्तूप बांधली. कशावर बांधली होती ती? कारण तेव्हा मूर्ती नव्हत्या, त्या अवशेषावरच बांधली जायची आणि म्हणून त्यांनी त्या संकलित केल्या होत्या. मग कुठल्या वर्षावासा भगवान बुद्धाचा चिवर राहिला असेल, कुठल्या भिक्षावासामध्ये त्यांचे दंत धातू, की भगवान बुद्ध जसे वयाने होत झाले, कुठे कुठे केस धातू राहिलेले. जर शेवटच्या रक्षा धातूचे किती हिस्से केलेले आहेत त्यांनी? 8 हिस्से. त्यावेळेच्या मल्लांनी त्यांच्या त्या रक्षा धरून 8 दिवस त्याच्या भोवती त्यांचं पूर्ण सैन्य होतं. म्हणून तुम्ही विचार करा की भगवान बुद्धाला त्यावेळेसही त्यांच्या रक्षाला किती किंमत होती आणि ते हे करत होते. आणि मग त्यावेळेच्या राजे लोकांना कळलं, कारण भगवान बुद्धावर सगळ्यांनीच हक्क सांगायला सुरुवात केली. आणि त्यावेळेची परिस्थिती निसते इथे बाबासाहेबांनी लिहिताना दिलेले, पण तिथे सैन्यासहित सगळे पोहोचले होते. कारण तिथे असा प्रसंग उभा राहिला होता की कुठल्याही घडीला इथे रक्तपात करू शकेल. कारण पहिल्या राज्य लोकात काय होतं आपण बघितलं नाही की पहिल्या जमान्यात कुठलीही गोष्ट बळाने मिळवावी, कारण बायकाही बळाने मिळवत होते ना. तर कुठलं स्वयंवर असलं की उचलून घेऊन जात होते, त्याला हरण म्हणत होते. म्हणजे राजे काय होते त्यावेळेस ते बळाने सगळं करायचं ना. परंतु इथे भगवान बुद्धांनी सगळ्यांना संयम आणि शांतीचा सल्ला दिलेला होता. म्हणून द्रोण नावाचा तो ब्राह्मण आहे, मागच्या प्रकरणात आलेले तो द्रोण जो प्रश्न विचारतो ते, तर तो द्रोण सांगतो की अरे बाबा, तुम्ही जर या रक्षेकरताच भांडण केलं तर मग भगवान बुद्धांनी 45 वर्ष जे सांगितलंय त्याचा अर्थ काय? आणि मग सगळ्यांना ते पटतं. नाहीतर जवळजवळ तो प्रसंग असा आहे की युद्धाचा प्रसंग आलेला आहे, तर तो सगळा तो मग त्याला सांगतात की तूच त्याचे हिस्से कर. तर त्या 8 हिस्स्यामध्ये तो 8 हिस्से करतो आणि सगळ्यांना वाटून देतो. आणि ज्या याच्यामध्ये ते रक्षा ठेवलेले असतात, आजही आपल्या इकडे आता आपण रक्षा नाही ठेवत, रक्षा आपण पाण्यात वाहून ठेवतो आणि हस्ती ठेवतो कुठेतरी. त्या हस्ती मग कोणी कोणी कुठं जातं, गायाला घेऊन जातं, कोणी झाड लावतं. म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी आता शिकलो, कारण त्यावेळेस चैत्य उभं करायचे सांगितलेले आहे. जे बी काही चैत्य उभे राहिले, ती खरी पहिली म्हणजे चैत्य आणि विहार होती. तर ती कशावर राहायची? अस्थिवरती किंवा धातूवरती किंवा कशा ना कशावरती. म्हणजे भगवान बुद्धाच्या तुम्ही विचार करा की 84,000 स्तूप जेव्हा अशोकाने बांधली, म्हणजे 84,000 वस्तू बुद्धाच्या होत्या. मग त्या त्याने कुठल्या कुठल्या जमा केल्या असतील त्या माहित नाही, पण आपल्याला काही ठिकाणी जे धातू सापडले आणि त्रिपिटकामध्ये त्याचे उल्लेख सापडतात. कधी दंत धातू म्हटले जाते,
कधी अष्टधातू म्हटले, कधी कोणी कवटी म्हटले, कोणी केस धातू पण म्हटले. अशा प्रकाराने आणि जेव्हा त्याची सगळ्यांची वाटणी होते, सगळ्याला दिले जातं आणि तिथे त्यांना सांगितलं जातं की याच्यावरती स्तूप बांधा. स्तूप बांधा म्हणजे याचा अर्थ काय, की तिथे भगवान बुद्धाला लोक स्मरतील किंवा त्यांची पूजा होईल किंवा तिथे धम्म जिवंत राहील. म्हणून अशा 8 ठिकाणी आणि 90 पात्र असे घेऊन जातात आणि मात्र तिथं तो प्रसंग थांबतो, युद्धाचा प्रसंग होत नाही. बाबासाहेबांनी ह्या परिनिर्वाणाच्या नंतर एक इथे प्रकरण घातलंय की बुद्धाची भक्ती कशी होती. आपण जर भक्ती केलं तर आजही आपण 2 शब्द वापरतो, भक्ती आणि अंधभक्ती, होतात की नाही. आंधळी भक्ती म्हणतो ना आपण. आजही काय म्हणतात की आंधळी भक्ती कशाला म्हटलंय, की देवावरती विश्वास ठेवायचा, ते होतंय की नाही होत त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु अंधभक्त म्हणजे त्याला डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवणं. तर बाबासाहेब इथं लिखतात की त्यावेळेसही बुद्धावरती लोकांची भक्ती होती, अंधभक्ती नव्हती. राजे महाराजे, कारण सगळ्यांना माहित होतं की सम्यक संबुद्ध आहे आणि अंधभक्ती ठेवायसारखी अशी प्रवचनच नव्हती ना. भगवान बुद्धांनी तुम्हाला काय सांगितलं होतं, की मी सांगतोय किंवा कुठला धर्मग्रंथ सांगतोय किंवा कुठला आचार्य सांगतोय, आपण कालाम सुत्तामध्ये ते बघितलेलं आहे. म्हणून अंधभक्ती करण्याचा प्रश्नच येत नव्हता. म्हणून इथे एक प्रसंग बाबासाहेबांनी लिहिलेला आहे की त्यांची भक्ती त्यावेळेस कशी होत होती. तर ज्यावेळेसचे हे 2 पुन्हा आणि ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती आहे. बुद्ध भक्ती कशी होती, त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात दंग होते. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. त्यावेळी ईशिदत्त आणि पूर्ण या नावाचे 2 राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते. त्यांना असे कळले की पुष्कळसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात दंग आहेत. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. तेव्हा ईशिदत्त आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्याला सांगितले, जेव्हा भगवान अर्थ सम्यक संबंध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव. 2-3 दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने ईशिदत्त आणि पूर्ण यांना सांगितले, भगवान अर्थ सम्यक संबुद्ध येत आहेत, आपल्याला जे काही करायचे असेल ते करावे. तेव्हा ईशिदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व तेथे तथागताच्या मागून पावले टाकीत चालू लागले. नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले. ईशिदत्त व पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले. बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण कौशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले याचे आम्हाला वाईट वाटले. भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कौशल देशात यात्रेसाठी चालत आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो. भगवान, आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कौशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत गेलेही तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो. भगवान, पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही, की ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही, की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेलेही. तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो. पण भगवान, आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमचे हृदय उचंबळून आले की तथागत आमच्या जवळ आले. आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला. नंतर तथागताच्या काशी ते वज्जी, वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कौशलपर्यंतच्या संचाराचे तसे वर्णन करून ते म्हणाले, पण भगवान, जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारत निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमचे हृदय उचंबळून आली. तेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिंडिकाच्या जतवन विहारात वस्तीस राहिले आहे. तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत याचा आम्हाला आनंद होऊन आमचे हृदय उचंबळून आले. इथे भक्तीचा एक दृष्टांत किंवा एक हे बाबासाहेबांनी दिलं आहे की आताची भक्ती कशी आहे, तर ती आंधळी आहे. पण त्यावेळेच्या राज्य लोकांची भक्ती ही आंधळी नव्हती. कारण हे 2 कोण आहेत, ईशिपतन आणि पूर्ण, हे 2
राज्य अधिकारी आहे आणि त्यांनी बघितलं तर हे चिवर कधी शिवायला घ्यायचे? आषाढी पौर्णिमेला जेव्हा वर्षावास सुरू व्हायचा. कारण काय होतं त्यावेळेस चिवर, कठीण चिवरदान का म्हटलं याला? कारण त्यावेळेस कपडा एवढा सुलभ मिळत होता का? कारण त्या धागा बनवणं, धाग्याचं कापड बनवणं, त्यावेळेस कलरही कुठला? एक सफेद कलर बनत होता. मग त्याच्यानंतर ते 3 महिने ते कापड विणण्यात, आणि म्हणून ते स्वतः भिक्षू आपल्या हाताने विणत होते, म्हणून त्याला कठीण चिवरदान म्हटलं. कारण आता आपल्याला लोक कठीण चिवरदान म्हटलं की थोडस हसतात, त्यात काय कठीण आहे म्हणतात, एवढं कापडा विकत आणायचा आणि शिवायला द्यायचं, झालं. परंतु तुम्ही त्यावेळेस विचार करा, कारण ते भगवंताचं चिवर बनवायला जेव्हा आषाढ पौर्णिमेला सुरुवात व्हायची तर ते 3 महिने त्यांना चिवर बनवण्यात जायचं. कारण कापूस आणायचा, त्याचे धागे बनवायचे, धाग्याचं कापड बनवायचं. कारण तसंच कुठलंही कापडाने ते चिवर करत नव्हते. आणि बरं नुसतं ते चिवर व्हायचं तर त्यावेळेचा कलर, म्हणजे मग त्यावेळेचा कलर कसे बनवायचे? तर वनस्पतीच्या झाडाची फुलं आणायची, ती रगडायची, त्याच्या पाण्यात हे करायचं आणि मग त्याला कलर द्यायचा. तो कलरही वाळवायला 5-5 दिवस लागायचे बनवायला. म्हणून ते पुन्हा सांगतात की आम्ही ही भक्ती बघितली भिक्षूची. कारण कुठे ना कुठे वर्षावास असायचा, कुठल्या ना कुठल्या, आताही आपण कसं बघितलं, प्रत्येक भिक्षू कुठल्या ना कुठल्या विहारामध्ये वर्षावासाला, तिथे कसे असायचे? जंगलात असायचे वर्षावासाला. मग पण ती खबर यायची की हा भगवंताचा वर्षावास कुठे सुरू आहे. मग कधी कधी श्रावस्तीला असायचा, कधी वेळुवनात असायचा, कधी जेतवनात असायचा. पण जिथे कुठे दुसरे भिक्षू हे करायचे तर तेही भगवंता करता चिवर विनायचे. तसा निरोप जायचा की भगवंता करता चिवर कठीण चिवरदान. म्हणून कधी कधी 3 महिन्याचा वर्षावास असला तरी 1 महिना हा कठीण चिवरदानाचा देतात. म्हणून त्या प्रथेनुसारच आता प्रत्येक जण तो चिवरदानाचा, कठीण चिवरदानाचा कार्यक्रम करतो. कारण त्यावेळेचे भिक्षू ते करायचे. तथागताला द्यायचे म्हणजे कोणाला द्यायचे? ते संघालाच द्यायचे. कारण भगवंत आजही, त्यावेळेची प्रथा आजही आहे. आता आज ते करतात की नाही मला माहित नाही, पण जे मी वाचलंय तर कसं असतं की कुठल्याही याला तुम्ही चिवरदान दिलं तर ते संघामध्ये जमा होतं, आणि संघ मग किती भिक्षू आहेत, किती सामनेर आहेत, किती आहेत, त्यानुसार ते त्यांना देतात सामनेराला. कारण सामनेराला चिवर स्वीकारता येत नाही, पण ते संघामध्ये दिलं तर मग संघाचा प्रमुख ठरवतो की आता समजा आपल्या ह्या विहारामध्ये ज्ञानरक्षित थेरो हे प्रमुख आहे, आणि जर त्यांना ह्या वर्षावासामध्ये जर 10 चिवरं आली किंवा 15 चिवरं आली तर मग ते ठरवणार की आपल्याकडे 5 सामनेर आहेत, मग तुला हे 2 चिवरं, तुला हे 2 चिवरं. म्हणजे प्रत्येक वर्षावास संपला की सामनेर कशाची अपेक्षा करतो की मला नवीन चिवर भेटे. ते कोणाकडून, उपासाकडून अपेक्षा करतो का? तो नाही, आपल्या संघ प्रमुखाकडून. आता हल्ली काही नाही, सामनेरही मोठं चिवर शिवतात आणि घालतात, एकच काय कितीतरी चिवरं असतात, तो भाग वेगळा आहे. परंतु इथे सांगितलं म्हणून त्याला कठीण चिवरदान म्हटलं. आणि त्यावेळेस ते 3 महिन्यापासून, आणि ते पूर्णाने ते भगवंताला सांगतात की भगवंत, जेव्हा तुम्ही दूर दूर जात असता, कारण निरोप येत असतात ना की भगवंत आता श्रावस्तीवरून राजग्रहाला गेले, राजग्रहावरून मल्लाच्या देशात गेले, मल्लावरून कुशीनाराला गेले. म्हणून भगवंत जसे दूर जातात तसे भिक्षू आणि आम्ही खिन्न होतो, उदास होतो, म्हणजे आम्हाला मन लागत नाही, म्हणजे आम्हाला दुःख होतंय, विरह होतो. परंतु जसे भगवंत तिकडून यायचे निरोप मिळतात मग मात्र आम्ही हर्षभरीत होऊन जातो. कारण भक्तीचं उदाहरण दिलं त्यांनी की भगवंतावरती भक्ती आंधळी नव्हती, तर ती अशी होती की जसे जसे भगवंत दूर जातील तसे तसे लोकांना दुःख होत होते, आणि भगवंत जसे जसे त्या नागराईतमध्ये येतील तसं तसं लोकांना त्याचा हर्ष होत होता किंवा लोक आनंदित होत होते. हा त्यांच्या त्या भक्तीचा मार्ग होता. चालेल, हा दुसरा खंड सुरू होतोय, तो आपण उद्या घेऊया.